तरी तुम्ही नाही म्हणला तीच मुलगी पाहिजे. घराची नुसती वाट लावली. जेवण 8-10 वर्ष झाली. अजून हिला काही पोर नाही झालं. पांढऱ्या पायाची आधी माझ्या घरात बघा घरात किती आवाज येत होते. नुसती भांडी टाकते धडा 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 धडा. माझ्या स्वतःची सगळी वाट लावून मुके आणि गप्प बसता तोंड बंद करून नुसती पेपर वाचताय. कधी बघायची वाट काही सांगत नाही तुला. हसू नका प्लीज प्लीज प्लीज. बघा सांग एक काम कधी वेळेवर नाही करणार. हा माझा पोरगा येऊ दे म्हणून मी सांगते. त्या आईने जे तुझ्या सासऱ्याला वगैरे घाल द्या. काय ग जेवण झालं का तुझं तयार? लवकर लवकर जेवण जर चांगलं बनव. नाहीतर ना मीठ नसते ना तिखट नसते त्याच्यात काय. तर बाद झालं रे ह्या बाईसाठी. आता काय करू आता. माझा मुलगा येऊ दे आता. माझा मुलगा आला की पूर्णच नकोय मला. नाही तिला पोट होते. चालत चौकाराची एक पोरी आहे आणि एकुलती एक पोरी आहे. तिला सगळे इस्टेट पण येईल मला. ही पोरी करेल तर या मुलीला पाठवून येईल आता माहेरी. मी काय रे राजा आला माझ्या बाबा. ये ये ये. काय चालू राजा तुला. बस बस बस. अरे तुझी बायको नाही ती एक काम नाही धड करत बघ. न जेवण वेळेवर असतं न खाणं वेळेवर असतं इतकं. आणि जाते ती मिटिंगला सारखी फिरायला इकडं तिकडं उघडत. एक पोट होत नाही तर सांगितलं व्हायचंच नाही. सांगितलं ना चौकाची एक पोरगी चिकणी एकदम छान आणि पैसा पाणी भरपूर आहे त्याच्याकडे. पाठवून घ्या त्याला पोर होत नाही सोडून द्या. आता स्त्रिया आम्ही ना चांगलं पोर मस्त किती पैसा पण येईल आपल्याकडं आणि तुला चांगली गाडी बिडी सगळं मिळेल. हा तर आता काय तिला पाठवून दे तिच्या बाहेर. आता बस तर आपण तिला रोटी देऊन टाकूया. दुसरी कोणची तुझं खूप साखर वाटत करून करीन बघ.